मंडळी, महाराष्ट्राचं राजकारण मागचे 48 तास अक्षरशः रोलर कोस्टर ठरले आहेत मित्रांनो. कारण एका साध्या बैठकीपासून सुरू झालेला वाद आता थेट दिल्लीच्या दारात जाऊन पोहोचला आहे. सुरुवात झाली ती देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीपासून, आणि त्या बैठकीला बहिष्कार घातल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा पारा काही खाली येईना. दुसऱ्याच दिवशी महत्त्वाच्या वर्षभराच्या मीटिंग सुरू होत्या. अजितदादा त्यात सहभागी झाले, पण शिंदे मात्र सरळ दिल्लीला रवाना झाले. दिल्लीमध्ये त्यांनी तब्बल 1 तास अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली. गृहमंत्री म्हणून अमित शहा यांच्या वेळेची किंमत मोजता येत नाही, म्हणूनच राजकीय वर्तुळात प्रश्न उठले. हा इतका मोठा वेळ शिंदेंना का दिला? पत्रकारांनी विचारलं तेव्हा शिंदेंनी ठणकावून सांगितलं, मी रडणारा नेता नाही, लढणारा नेता आहे. पण मीडियाने समोर आणलेल्या बातम्यांनी वातावरण पेटलं. कारण शिंदे यांनी थेट रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली असल्याचं समोर आलं. यामुळे संशय आणखी गडद झाला. अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वीच भाषणात स्पष्ट सांगितलं होतं, बाहेरच्या टेकूवर राजकारण करू नका. आणि त्या दिवसापासूनच शिंदे गटातील नगरसेवक फोडाफोडीचा सिलसिला सुरू झाल्याचं बोललं जातंय. म्हणूनच लोकांचा प्रश्न ज्यांनी कुबडी काढून टाका असं सांगितलं, त्यांच्याचकडे शिंदे तक्रार घेऊन का गेले? उद्धव ठाकरे यांनी सुद्धा यावर चिमटा काढला, कोणीतरी दिल्लीला जाऊन रडतंय बहुतेक. पण इथंच खेळ अजून रंजक बनतो. कारण राजकीय सूत्र असं सांगतायत की जर कोर्टाचा निकाल शिंदेंविरोधात गेला तर त्यांच्या आमदारांसह ते बीजेपीमध्ये जाण्याची तयारी करत आहेत. अट मात्र एकच, मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं पाहिजे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या समितीचं अध्यक्षपद उद्धव ठाकरेंना दिलं. हे का? शिंदेंना धक्का देण्यासाठी, उद्धवांना मजबूत करण्यासाठी, की दोघांना एकमेकांविरुद्ध उभं करण्यासाठी? फडणवीसांची ही पॉलिटिकल चाल सध्या चर्चेत आहे. राज ठाकरे यांनी तर थेट प्रश्न विचारला, मुख्यमंत्रीपदासाठी किती वेळा दिल्लीच्या फेऱ्या मारणार? आणि हेही खरं आहे. नगरपालिकेची निवडणूक आली की शिंदे गटाचे नगरसेवक, लोकसभा आली की खासदार, विधानसभा आली की आमदार हे बीजेपी फोडणारच असा समज तयार झालाय. एकनाथ शिंदे अजूनही ही स्ट्रॅटेजी पकडू शकले नाहीत अशी टीका राजकीय विश्लेषक करताना दिसतात. आता पुढचे काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी भूकंप घडवणार आहेत. निकाल कोणाच्या बाजूने, कोणाचा बळी जाणार आणि सत्ता कोणाच्या हातात राहील, हे पाहणं खूपच रोचक ठरणार आहे. तुमचं यावर मत काय नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.